जगदंबे ओम नमो श्री जगदंबे नमन तुझंबे कर्ण प्रारंभे डप्पावरी थाप तुण्याचा डप्पावरी थाप तुण्याचा शैर हा महाराष्ट्राचा प्राण शैर हा महाराष्ट्राचा प्राण शिवप्रभूचे गात गुणगान जी 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 राज्यमाता राजगडाला राज्यमाता राजगडाला त्वरित सांगा कामाला कोटाने किल्ला दाविला कोटाला किल्ला दाविला किल्ल्याच्या पराक्रमाला किल्ल्याची माहिती घेण्याला तान्हाची वीर गरजला येऊन भिडले कोळीवाड्याला कोळीवाड्याला जिराजी कोळीवाड्याला जिराजी विठ्या गोट्याच्या नायकाची मुलं बाहेर खेळत असतात काय म्हणतात नाही गोंधळी आल्यात गोंधळी नाही काय म्हणतो बरं झालं आलं वक्त आला बरं झालं आलं वक्त आला आईचा नवस फेडायचा आहे मला देवीसाठी त्या ठिकाणी नवस केले असेल गोंधळी आले नवस फिटणार म्हणजे आनंद झाला डोंगर दऱ्यात गोंधळी पाहून बाहेर आला पाहिलं त्या गोंधळाला संशय आला कळला बोलवून घेतलं गोंधळाला आणि विचारिला नावा गावाला का आला संशय त्यांना गोंधळी म्हणावं रांगडी माणसं दिसतात 350 पटान 10,000 सैन्यासोबत कापणारा मावळा वाऱ्यासारखी तलवार त्या ठिकाणी फिरवणारा मावळा जर करंगळी सारखी काठी घेऊन शंभर वाजवायला समोर उभा राहतो शोधतो का गोंधळी म्हणावं रांगडी माणसं दिसतात बाकी कोणी म्हणावं गोंधळाचा वेळ काय म्हणतो अरे बाबा तुळजापुरात तांब्याचा जागरण करण्याला तुम्ही दिलीच संधी रामी घालून गोंधळ काय या सूर्याची काही कोणी झोपेत येत काय पेंगत येत काय जागे असताना कोळ्यांची झोप उडवण्यासाठी कोळ्यांना फितूर करण्यासाठी तुम्हाला सांगतो बालुश्रीची तुंतुण वाजवत असतात काय म्हणतात सूर्याजीला सूर्याजी बाद झाला आता गोंधळ अशी कानाखाली मार आवाजच आला पाहिजे सूर्याजीनं गोंधळ थांबवला शब्द पलटवला काय बोलू लागला सूर्याजी अरे कशी झोप लागली मर्दाला कशी झोप लागली मर्दाला तुम्ही आया बहिणी देता दुश्मनाला लाजा पाहिजे मिशा बाळगायला त्याला देतो बांगड्या लुगड्याला त्याला देतो बांगड्या लुगड्याला मूर्खांनो नेसा लुगड्याला अरे उदयभान तुमच्या आया बहिणी उठून घेऊन गडावर गेला तुम्ही बांगड्या साड्या घालून घरात बसला अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला मिशा बाळगता बिचारीला नावा गावाला तानाजी म्हणती देहाला किल्ल्याची माहिती घेण्याला म्हणून आले कोळीवाड्याला वाड्याला तानाजी येतात गडावर उदय भान झाला हैराण दोघांचा वारावर वार तानाजी उडविली ढाल तानाजींचा उडविला हात 80 वर्षाच्या म्हाताऱ्यानं 80 वर्षाच्या म्हाताऱ्यानं उदय भानला पाडला धरणीला पेटवून वशिलीचा बाजले किल्ल्याला विषय वाड्याला जात वाड्याला जिराजी गात वाड्याला जिराजी बोला छत्रपती शिवाजी महाराज